दुश्मनी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत आभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे मारून संधी मारून संधी मारून संधी मारून संधी. तर मी कांदा पिकवतो, मिरची, वांगी लावतो, म्हणजे भाजीपाला वर्ग जो होतो सर्वच आवड आहे मला. पण आता कांदा यावर्षी लावला नाही, फक्त मिरची एकच टार्गेट आहे आपली मिरची. मिरचीवर एकच समस्या आहे साहेब, जेव्हा साहेब आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतात. पण तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, व्हायरस मिरचीला व्हायरस यांची समस्या काय व्हायरस. मी यावर्षी 5 एकर कांदा लागलेला आहे, परत 1-1.5 एकर लावायचा आहे आणि मिरची अर्धा एकर लावायची. तो मल्चिंग पेपर हा 25 मायक्रॉन कसा ओळखायचा आणि कोणत्या पद्धतीचा पेपर पाहिजे तो पेपर आम्हाला पेपर बद्दल यांची माहिती हवी. उत्पन्न कांद्याचं पहिलं 150-200 क्विंटल निघायचं, आता 100च्या आत पण आलंय. 150 ते 200 क्विंटल तुमचं उत्पन्न निघायचं, ते उत्पन्न घटलेलं 100च्या आत आलेलं 100 क्विंटल पर्यंत 100 क्विंटल पर्यंत आलेलं. मग 100 कमी झालेलं 200 आणि 100 आला ना, मग 100 कमी झालं. ही तुमची काय समस्याच आहे ना. एकरी खर्च जो 10,000 यायचा 10 ते 12,000 यायचं, आता 30-30,000 म्हणजे आता 4थ्या 5व्या 8व्या दिवशी स्प्रे घालायचं. म्हणजे खर्च वाढला उत्पन्न कमी. आपली समस्या मिरची समस्या आहे, मिरची समस्या आहे. गायकवाड मुकामदारी बनगी कळवण. माझी समस्या अशी आहे की मी दरवर्षी कांदा बियाणं बदलत असतो, कारण मला लाल कलर पाहिजे, पण मग आमच्या शेतामध्ये काही ते एवढं लाल निघत नाही. तर मग त्यासाठी काय समस्या आहे, म्हणजे काय उपयोग करता येईल त्याला लाल येण्यासाठी. त्यांची समस्या काय, कांद्याला कलर आला पाहिजे. त्या मिरचीविषयी आम्हाला माहिती पाहिजे. आमच्या अशा समस्या आहे, मिरचीचं जे आपलं प्लॅन्टेशन केल्यानंतर जो व्हायरस येतो, तर त्या व्हायरसला काहीतरी आपलं असं जालिम उपाय पाहिजे व्हायरसला. शेतकरी 30 वर्षापूर्वी कुठल्या खताच्या दुकानात जात होता का? ना फवारायला ना औषध आणायला. मग खत म्हणजे काय, त्याचा उकिरडा. खत म्हणजे काय, उकिरडा. 2035 साली 10 वर्षांत तुम्हाला ऐकायला मिळेल की शेणाची फरची आलेली आहे मार्केटला. शेण पहिली लोक कशाने सारवायची, शेणाने सारवायची, त्याच्यावर झोपायची, त्यामुळे मणक्याचा आजार होत नव्हता, BP शुगर होत नव्हता. तुम्हाला एक किती माणसाने प्रगती करू द्या, जुनं आपण मिटवू शकत नाही, हे डोक्यात ठेवा. मिटवू शकतो का? मग मला तुम्हाला समजून हेच सांगायचं शेतकरी मित्रांनो, की जे औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याच्या किती जरी पिढ्या गेल्या तर ती कल्याण करू शकत नाही. सांगण्यात तात्पर्य की आपल्याला काहीतरी बदलावं, आपण जर बदललं तर आपल्या शेतीमध्ये बदल होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला सांगण्यात तात्पर्य की आपल्याला सेंद्रिय शेती, जैविक शेतीचा थोडा टक्केवारी वाढवावी लागल आणि रासायनिक खतांची थोडी टक्केवारी काय करायला आपल्याला कमी करावी लागल. तरच जर आपला नातू असेल, आपला पोरगा असेल, तर ती काय म्हणाल 2050 साली आजोबांनी 50 एकर माझ्या नावावर केली, पण उगवतच नाही का, त्यात तेवढा दम राहिलेला नाही. प्रत्येक जण म्हणते माझ्या कांद्याची मान मोठी झाली पाहिजे, प्रत्येक जण म्हणते कांद्याच्या मुळ्या वाढल्या पाहिजे, प्रत्येक जण म्हणते कांद्याची काय वाढली पाहिजे, साईज वाढली पाहिजे. काहीतरी लोक असे मला म्हणतात की साहेब सगळं खरं आहे, पण कांदा ज्यावेळेस वखारी ठेवतो ना, आमच्याकडे वखार म्हणतात, तुमच्याकडे चाळ म्हणतात, चाळी ठेवतो त्यावेळेस 2रा-3रा महिना झाला की वास यायला चालू होतो. तिथं नासायला लागतो, तिथं नासायला पण म्हणतो मुळी वाढली पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं काय असतं, मुळी. पण मला खरं सांगा, पिकाचं गणित कशा असतं, पिकाचं गणित कशावर असतं, पिकाचं गणित सगळे शेतकरीच का, सफेद मुळी. अजून पिकाचं गणित म्हणजे पिकाचं उत्पन्न कशावरती असतं, पत्ती, पानं, अजून पत्ती, पानं, मुळं, अजून बुंदा, अजून
हा फुलधारणा, अजून जमिनीचा पोत सुधारला. ओके, हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. कुठलंही पीक लावा, दोनच गोष्टीवर सक्सेस होतं. त्याची चांगली मुळी आणि चांगलं पान. चांगली मुळी, चांगलं पान. तिसऱ्या गोष्टीने पीक सक्सेस होत नाही. लक्षात बघा, खरं तुम्ही कुठलंही पीक लावा, बी लावा किंवा रोप लावा, पहिल्यांदा काय फुटते त्याला? मुळी. काय फुटते? मुळी जर स्ट्रॉंग फुटली तर त्याला दोन चांगली पानं स्ट्रॉंग फुटू शकतात. दोन पानं फुटली तर फुटवा वाढवू शकतो. फुटवा वाढला तर फुलकळी लागू शकते. फुलकळी लागली तरच ॲव्हरेज वाढू शकतं. पण मेन आपल्याला कशा काम करायचं? या मुळी. याचा 1 एकराला 40 गुंठ्याला फक्त 250 ग्रॅमचा डोस आहे. किती ग्रॅमचा डोस आहे? 250 ग्रॅमचा डोस आहे. किती ग्रॅमचा डोस आहे? मार्केटमध्ये आणतो ना, इकडून तिकडून किती ग्रॅमचा डोस असतो? 500 ग्रॅम, 750 ग्रॅम, 1 किलो. आणि याचा 1 एकराचा 40 गुंठ्याचा खर्च आहे फक्त 220 रुपये. मला एक प्रश्न विचारायचा आहे. कांद्याचं आपलं 120, 140, 150 जे काय असं तुमचं दिवसाचं पीक आहे, 120 म्हणजे किती? 4 महिने. मग मी म्हणतो तुमचा 4 महिन्याचा कांदा आहे, म्हणजे 120 दिवसाचा कांदा आहे. माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. तुम्ही फक्त महिन्यातनं 3 वेळा कांद्याची मुळी चेक करायची. महिन्यात किती वेळा? म्हणजे किती दिवसाला? 10, 10, 10, 10. 4 महिन्यात किती वेळा चेक केली? 12. त्यातला मागचा शेवटचा महिना सोडून द्या. शेवटच्या महिन्यात चेक करायची गरज लागत नाही. मी म्हणतो 3 महिने सोडून घे, म्हणजे 3 त्रिक 9 वेळा जर मुळी जर चेक केली तर तुम्हीच म्हणणार माझा कांदा 10 क्विंटल. किती म्हणतात तुमच्याकडे ॲव्हरेज किती? 300 क्विंटल निघू शकतो. तुम्ही सुद्धा म्हणू शकता. फक्त काय चेक केली पाहिजे? तर मुळी सांगते तुम्हाला काम. त्याचा अंदाज घेतला तर ते पीक तुम्हाला फसवू शकत नाही. फक्त तुम्ही कोणा जीवावर आहे सांगायची गरज नाही. किती वेळा मुळी चेक करायची महिन्यातनं? मिरचीची बी किती दिवसाला? सर 10 दिवसाला चेक करायची. म्हणजे आता मिरचीची मुळी चेक करायला काय उपटायची गरज? नॉर्मल बेड उकरायचा, नॉर्मल. त्यातनं कळतं की इकडे चालली का तिकडे चालली की उलटी. आणि वाटलं की जरा मुळी बंद पडायला चालू झालेली आहे तर काय वापरायचं? काय वापरायचं? एकरी किती ग्रॅम? 250 ग्रॅम. हे इस्रायल मेड ह्युमिक आहे. कसलं मेड आहे? पहिली गोष्ट, याला ढवळावं लागत नाही, हलवावं लागत नाही. ह्याचा कोपरा फाडायचा, बॅनरवर टाकायचा आणि डायरेक्ट मोटर चालू करायची. शेवटी गेम कशा असते? किमती असते. लोक म्हणतात उत्पन्न निघत नाही. अहो मी म्हणतो तुम्ही शेतीला मातीला किंमतच देत नाही. तुम्ही किंमत कोणाला देता? खताला. खरे खोटे? खताला किंमत देऊ नका हो, मातीला किंमत द्या. मातीला किंमत दिली की तीच माती तुम्हाला कोट रुपये कमवून देऊ शकते. पण आता लोक मातीला इसरत चालल्यात आणि खताला आठवत चाललेले. पहिलवानाला फुगवायचा आहे त्यावेळी याचे कमीत कमी 2 डोस, जास्तीत जास्त 3 करू शकता. मी म्हणतो 2च करा. गांडूळ मरणार नाही, जीवन मरणार नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. बरोबर ना? मग मी तुम्हाला जे प्रोडक्ट सांगतोय ते केमिकल सांगतोय का जैविक सांगतोय? जैविक काळाची काय गरज आहे? हे प्रति एकरी महिन्यातनं एकदा कंपल्सरी कांद्याला आणि कंपल्सरी मिरचीला सोडायचं. म्हणजे तुम्हाला निमॅटोड हा प्रकार आणि मुळी बंद पडणं हा प्रकार कधीही जाणवणार नाही. पण मला सांगा, मुळी जर नाही बंद पडली, निमॅटोड जर नाही झाला तर रोग येईल का? नाही. उत्पन्न कमी होईल का? नाही. म्हणजे पहिली गोष्ट मी पहिला प्रश्न विचारलाय तुम्हाला, कांद्याची मुळी किती दिवसात चेक करायची? 10. इसरायचं नाही. मिरचीची 10 दिवसात चेक करावी लागेल. हे झालं मुळीसाठी. आता वरनं पान. आता पान जर चांगलं असेल, स्ट्रॉंग जर असेल, कारण का कुठलंही पीक पानाद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करतं. त्याला कुणाच्या जीवावरती उड्या मारायची गरज पडत. पण याचा स्प्रे तुमच्या कांद्याला आणि मिरचीला 15 दिवसातनं का पण एकदा झालाच पाहिजे. रोग कंट्रोल राहणार. रोग काय राहणार तुमचा? रंगारी. ह्याचं काम काय? कुठल्याही पिकाला कलर आणायचा. हे जर तुम्ही ड्रिप मधनं सोडलं किंवा फवारलं तर तुमच्या कांद्याला मिरचीला काय लावणार? वरनं लिपस्टिक, फेअर अँड लवली पावडरचं काम करणार, ज्याला आपण काय म्हणतो फाउंडेशन. काय म्हणतो? हा, फक्त हे फाउंडेशन जैविक आहे, केमिकल नाही. जर तुम्हाला वाटलं याला कलरच येत नाही तर 1 लिटरला 2.5 ml स्प्रे करू शकता आणि एकरी 1 लिटर सोडू शकता. ह्याचं काम काय? स्पेशली कलर आणि कलर. ज्या शेतकरी बांधवांनी डाळिंबाला वापरलेला आहे त्यांचा शेजारच्या पेक्षा
कमीत कमी 5 ते 10 ते 15 रुपयांनी रेट वाढलेला आहे. फक्त कशामुळं? कलर ग्लिजिंग शायनिंग मुळे वाढलेला आहे. आपल्याकडे सुद्धा मायक्रोडन आहे ऑर्गॅनिक बेस मधलं मायक्रोडन 555 एकरी फक्त 500 मिली ते 1 लिटर सोडायचंय. 500 मिलीची किंमत आहे 280 रुपये आणि 1 लिटरची किंमत आहे 550 रुपये प्रति एकरी. महिन्यातनं फक्त एकदा सोडायचं आहे. हे जर सोडलं काय करणार? मायक्रोडनची कमतरता भरून काढणार. बायोसमृद्धी स्ट्रॉबेरी स्पेशल हे जर तुम्ही रेग्युलर स्ट्रॉबेरीला सोडलं तर तुमचा 50 ते 60% ड्रिपचा वॉटर सॉल्युबल खतांचा दाणेदार खतांचा खर्च कमी होऊ शकतो. पण याचे कमी कमी 15 एक डोस गेलाच पाहिजे. अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त नुसतं खत आणि खत पोत्यावरती शेतकरी पोत्यात आणि जमीन बी पोत्यात आलेली आणि तीच पोतं दुपारच्या वेळी शेतकरी उशाला घेतं झाडाखाली झोपतं आणि मनाला विचार करताना उत्पन्न घटलेलं पहिले ती डोक्याखालचं पोतं बदल त्याशिवाय होणार. पहिली गोष्ट आपल्या काय चेंज करावं शेतकरी मित्रांनो? मानसिकता. काय करावं लागेल? मानसिकता. हे तुम्ही आमचा औषध वापरा नका वापरा हा पुढचा प्रश्न आहे. पण तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल की आपल्याला हळूहळू करा. पण येणाऱ्या 5 वर्षात केमिकलवर कशा यावं लागेल? आपल्याला जैविकवरती यावं लागेल. मला सांगा 25 वर्षापूर्वी आपल्याकडे एकच आयटम होता कीटकनाशक गोमूत्र. काय होता? ते आणायचं लिंबात टाकळा घ्यायचा आणि शिपडायचं. वांग्यावरती कसली जाळी येत नव्हती. आता मला सांगा जे औषध निसर्ग तयार करतो त्याला चॅलेंज नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो जगात शेणखता एवढी ताकद कुठल्याच औषधामध्ये नाहीये की डोक्यात फिट करा. काय म्हणतो मी? जगातली सगळ्यात स्ट्रॉंग ताकद कुठे कशात आहे? शेणखत, लेंडी खत, गावखत, कोंबडखत, कंपोस्ट खत जे कुजलेलं म्हणतात त्याची ताकद जगातल्या कुठल्याच औषधामध्ये नाही. पण आता काय झाले? फॅशन कधी जनावर सांभाळायची? हे दर महिन्याला 20 किलो शेण एका बॅलमध्ये कालवायचं आणि दर महिन्याला कांद्याला आणि मिरचीला एवढं जरी केलं तर तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे ना ज्याला आपण CN रेशो म्हणतो ज्याची आपणच वाट लावलेली आहे ती वाट तुम्ही जागेवरती आणू शकता. पण दर महिन्याला किती सोडायचं? 20 किलो 50 किलो काय भेटेल ती भेटेल. पण दर महिन्याला पाण्यात सोडावं लागेल. ते पोचलं कुठं पाहिजे? मुळापाशी. म्हणजे जमिनीत रुजलं पाहिजे मुरलं. पण एवढं जर केलं तर तुम्ही जागेवरती जमीन आणू शकता. आता हे कोणाच्या हातात आहे? मी तुम्हाला अजून सांगतो बरं का. शेणखतात जेवढी ताकद आहे ती ताकद जगातल्या कुठल्याच औषधामध्ये नाही. हे डोक्यात फिट करा करायला लागेल. आता बरीच लोक मला विचारतात साहेब नुसतं 100% हीच वापरलं तर काय नाही? वापरा की पण त्याला 2 वर्षाचा वेळ द्या. या वर्षी काय करा? 50% रासायनिक 50% जैविक. पुढच्या वर्षी 75% जैविक 25% रासायनिक. तिसऱ्या वर्षी वापरूच नका. का? 3 वर्ष तुमच्या रानाला काय लागली? हळूहळू काय लागली? सवय लागलेली आहे. तसं तुम्हाला शेणखत गावखत लेंडीखत कोंबडखतचा हळूहळू वापर करावा लागेल. ठरलं? तर आमचा पहिला डायलॉग काय? मातीशिवाय आम्ही डोकं लावू शकत. कारण का तुम्ही ऊस लावला मातीत लावणार आहे, कलिंगड लावलं मातीत लावणार आहे, मिरची कुठं लावणार आहे मातीत. बरे बेड केला तर काय आहे त्याच्या खाली? मातीशिवाय आपण काय करू शकत नाही. ज्या दिवशी येणाऱ्या 10-15 वर्षांनंतर तुम्हाला ऐकायला धक्कादायक ऐकायला मिळेल. मला सांगा ज्या वेळेस 2000 साली 1995 ते 2000 साली अमेरिकेमध्ये लष्करी आली. अमेरिकेमध्ये मक्यावरती काय येते? मका पिकावरती लष्करी. म्हणून आपल्याला काय म्हणतात? त्याला अमेरिकन लष्कर आली असं म्हणतात. ज्या वेळेस अमेरिकेमध्ये लष्कर आली त्यावेळेस गव्हर्नमेंटला माहित होतं अमेरिकेच्या की तिथं क्षेत्र कसं आहे? 50 एकर 100 एकर 200 एकर बरोबर ना. आणि तिथं स्प्रे कशा असतात? ड्रोनद्वारे असतात. ते हात परत काय वापरत नाही. मग त्यांना माहिती आहे लष्करी आळी मारण्यासाठी त्याला खतरनाक कीटकनाशक मारावं. ती कीटकनाशक मारता पडलं कुठं? जमिनीवरती. गांडूळ काय झाला? मरणार का नाही मरणार हे कोणाच्या डोक्यात आलं? त्या गव्हर्नमेंटच्या. मग त्यांनी डोकं लावलं GR काढला. येणारी 5 वर्ष मका पीक अमेरिकेत घ्यायचंच नाही. मुक्काम पोस्ट कनाशी तालुका कळवण जिल्हा
नाशिक या ठिकाणी जो आपण रामड कंपनीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला होता मिरचीवरती आणि कांद्यावर, तो कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो? चांगलं वाटलं, माहिती पण चांगली होती. ते समजून सांगितलं सरांनी, व्यवस्थित वाटलं. बरं, असा कार्यक्रम तुम्ही याच्या आधी कधी पाहिला होता? नाही पाहिलं असं. नक्की. आता तुम्ही विविध कंपनीचे प्रोग्राम बघितलेले असते, पण या प्रोग्राममध्ये आणि इतर कंपनीच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला काय बदल झाला? नाही, बदल जाणारा म्हणजे तुम्ही समजून गोष्टी सांगितल्या, स्वतःच्या प्रोडक्टचं तुम्ही काही वावा केली बाकी शेणखत हा, स्वतःच्या प्रोडक्टची वाहवा केलेली नाही. मग वाहवा कशाची केली? तुम्ही सांगितलं ऑर्गॅनिकवर लक्ष द्या, म्हणजे शेणखत खत, शेणखत, कोंबडी खत किंवा लेंडी खत त्याच्यावरती तुम्ही सांगितलं. येस. मग तुम्हाला हा जो चर्चासत्र या ठिकाणी जो आपण आयोजित केला होता तो तुम्हाला आवडला? नक्की. हां, नक्की. मग आता असं चर्चासत्र जर महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये झाला रामड कंपनीच्या माध्यमातून, तर प्रत्येक शेतकरी हा गाळात जाऊ शकतो का वर येऊ शकतो? वर येऊ शकतो. नक्की. हां, जैविक म्हटल्यावरती काही सांगतात नाही. काही शंका? रासायनिकमुळे तुमचं शेतीचं नुकसान झालंच. हाट जमीन करून दिली. यस. ओके. हा जो शेतकरी मेळा झाला आहे याला तुम्हाला 10पैकी किती मार्क देईल? 10पैकी 8 देऊ शकतो. 10पैकी 8. 2 कशामुळे कमी? 2 म्हणजे अजून अनुभव घेऊन मग तुम्ही म्हणजे 2 कशामुळे कमी? आधी प्रोडक्टचा अनुभव घेऊ द्या आणि मग 2% वाढवणार, म्हणजे 10% आहे. म्हणजे 10पैकी 8 म्हणजे नॉट 80% कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. आता सर मला सांगा, हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता मुक्काम पोस्ट कानाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? एकदम भारी. एकदम भारी. एकदम भारी म्हणजे कसा वाटला? आता या काळाच्या याच्यामध्ये रासायनिक जेवढा वापर आहे त्या वापरामुळे शेतीचं नुकसान होत चाललं आहे. त्यामुळे तुम्ही जे ऑर्गॅनिकबद्दल माहिती दिली काळाची खूप गरज आहे, त्याच्याबद्दल तुम्ही फार असं माहिती व्यवस्थित. माहिती तुम्हाला आवडली का? हो, नक्की. 100%. म्हणजे माहिती सुंदर होती का? सुंदर होती. जी गरजेची होती होते का काय वेगळं काय? नाही, जी गरजेची होती तीच माहिती सांगितली, जी कामाची होती, जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याची शेतकऱ्यांना वापरली पाहिजे, तीच माहिती एकदम योग्य होती. योग्य होती. मग या कार्यक्रमात तुम्ही 10पैकी किती मार्क देईल? या कार्यक्रमात आम्ही 10पैकी 8 मार्क 9 मार्क देऊ. 8 मार्क 9 मार्क देऊ. बरोबर. आणि ज्यावेळेस आम्ही तुमचे प्रोडक्ट वापरू आम्ही पूर्ण त्याचा अनुभव घेऊ, त्यानंतर पुढे 10 मार्क. नक्की. चला सर, तुम्हाला आजच्या मिळाली तेव्हा हां, पण कार्यक्रम कसा होता? कार्यक्रम छान झाला. जो आज कार्यक्रम कंपनीने आयोजित केला होता तुमच्या गावामध्ये, अशी माहिती तुम्ही आजपर्यंत कुठं ऐकली? अशी माहिती कुठेच ऐकलेली नाही आणि एवढी सविस्तर माहिती कोणी देत नाही, कुठली कंपनी देत नाही. आणि तुमच्या प्रोडक्टची वाव पण केलेली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या आणि ऑर्गॅनिकबद्दल चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मग असाच कार्यक्रम आपण रामड कंपनीने जर प्रत्येक गावामध्ये जर राबवला, जैविक शेती, सेंद्रिय शेती, काळाची गरज, तर शेतकरी हा सुखी होऊ शकतो. सुखी होऊ शकतो. नक्कीच सुखी होऊ शकतो. मला सांगा, आज या ठिकाणी तुमच्याकडं द्राक्ष पीक आहे, बरोबर? द्राक्ष पीक आहे, तुमच्याकडं कांदा आहे, तुमच्याकडे मिरचीसुद्धा पीक आहे. आता आपण मुक्काम पोस्ट कळवून या ठिकाणी आहोत. आता जो रामड कंपनीच्या माध्यमातून कार्यक्रम जो आयोजित केला होता, जैविक शेतकरी मेळावा, हा शेतकरी मेळावा तुम्हाला कसा वाटला? शेतकरी मेळावा आहे ना, हा लिमिटेड येते. बाकीच्या कंपन्यांचं औषधं बघितली तर डायरेक्ट रेटमध्ये डायरेक्ट डबल किंमतचा फरक आहे. बरं, पोस्टिंग आहे ती डायरेक्ट निम्म्यापेक्षा कमी. 1000 रुपयात, 250 रुपयात 200 लिटरचं पाणी पण बनतं आहे. बरोबर. बाकीच्या कंपन्यांचं 200-250 रुपयात काहीच येत नाही. आता बाकीच्याला नावं ठेवण्यापेक्षा आमचं कसं आहे? आता बाकीच्यांपेक्षा तुमचं चांगलं आमचं चांगलं आहे. पण माहिती कशी मिळाली? माहिती पण एक नंबर बरं, अशी माहिती तुम्हाला इतर शेतकरी मेळामध्ये, इतर पीक चर्चासत्रामध्ये मिळते का? नाही म्हणजे अशी भेटते का त्यांचं वावर राहतं. तुमचं जसं आमचं पण करा आणि बाकीचं सेंद्रिय पण टाका, सगळंच करा. म्हणजे आम्ही आमच्या वावा केलेली, जो शेतीमधला गांडूळ हा हरत चाललाय, मरत चाललाय, शेतकरी दमत चाललेला आहे, त्याला नवी उभारी देण्याचं काम रामड करतं का? रामायण करतंय असं चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. 100% असं योग्य वाटलं. योग्य वाटलं. मग आमच्या कार्यक्रमाला तुम्ही 10पैकी किती मार्क? 9. ओके, धन्यवाद. काय अडचण नाही. 10पैकी 9 मार्क मिळालेले. कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. न्यू भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र, मुक्काम पोस्ट कानाशी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, या ठिकाणी सरांनी रामड कंपनीचं चर्चासत्र, शेतकरी मेळावा, मिरची पीक आणि कांदा पिकावरती आयोजित केलं होतं. याचं सगळं श्रेय जे आहे ते सरांचं आहे. सर, आम्हाला त्यांची ओळख करून द्या आणि हा कार्यक्रम कसा वाटला? रामकृष्ण हरी. माझं नाव भास्कर हिरवळ, प्रोप्रायटर, न्यू भागीरथी कृषी सेवा केंद्र. आज भुजबळ सरांनी जी माहिती दिली आमच्या शेतकरी बांधवांसाठी खूपच उत्कृष्ट अशी दिली. तर जुन्या पद्धतीने शेती केल्या पाहिजे, आधी रासायनिक पद्धत निवडल्या पाहिजे, जेणेकरून 2 बॅगा टाकण्यासाठी कमी बॅगावर आल्या पाहिजे आणि रासायनिकचा शेणखताचा वापर केला पाहिजे आणि इथून पुढं कमी खर्चात उत्पन्न कसं वाढवता येईल हे भुजबळ सरांनी मार्गदर्शन केले. तर मला सगळ्यात महत्त्वाचं सांगा की सर,
हा जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता की प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की प्रत्येक कंपनी येथे आपला दावा करून जातात. या ठिकाणी रामड कंपनीने तुमच्या गावामध्ये तुमच्या शेतकरी मेळाव्यामध्ये काय भावा केला? 100% सरांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्यांची स्वतःची कंपनी असताना सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून माहिती कमी दिली. निसर्गावर शेती केल्या पाहिजे, निसर्गावर चालते त्या पद्धतीने दिल्या पाहिजे. बरं, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? एकदम सुपर छान 100 रामड कंपनीची प्रोडक्ट कशी आहे? एकदम सुपर क्वालिटीचे प्रोडक्ट आहे. आम्ही काही प्रोडक्ट वापरले निमकरंज. निमकरंज स्पेशली काय रिझल्ट तुम्हाला कुठल्या पिकाला झाला? निमकरंजला आपण स्ट्रॉबेरीला दिलं, टमाटोला दिलं. निमकरंजचं रिझल्ट असे भेटले दुसरे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा स्वस्तात आणि ज्या प्रोडक्ट जाणार तर मित्रांनो आत्ता झाला शेतकरी मेळावा आणि आपण यांच्या माध्यमातून चाललो प्लॉटवरती ज्या ठिकाणी रामड कंपनीची प्रोडक्ट वापरलेली आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. ओके, धन्यवाद सर.